जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. नमस्कार. पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया यात पांगलेले यहुदी लोकातील देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ख्रिस्त शिष्यांना तारण प्राप्तीची आशा आहे, म्हणून आभार प्रदर्शन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे, म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य रचलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले, तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करिता त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. त्याला पहिले नसतानाही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. ज्या संदेष्टांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने बोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टींची पूर्वीच सांगितल्या. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्याविषयी ते शोध करीत होते. त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास वार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये प्रिय प्रभू येशू, आम्ही पदार्पण करत असताना या पहाटच्या समयी तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हो पित्या परमेश्वरा, ह्या समय जे सर्व प्रियजन तुझे लोक प्रार्थना करीत आहेत आणि प्रिय प्रभू येशू, त्या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही समर्पित होत आहोत. पित्या परमेश्वरा, प्रत्येकाचा ताबा तू घे. हो पित्या परमेश्वर, आमच्या सर्व घाणेरड्या पापांची, घाणेरड्या विचारांची, अशुद्ध गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर, तू आम्हाला पवित्र कर आणि हा दिवस तू आमच्यासाठी पवित्र ठेवावा, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये, आमच्या प्रत्येकाच्या योजनांमध्ये हो पित्या परमेश्वरा, आमच्या मनाच्या योजना नाही तर प्रिय प्रभू येशू, तुझ्या इच्छेने जे काही योजना आमच्या जीवनामध्ये आहेत त्या सर्व योजना आमच्या जीवनामध्ये उतरू दे. हो पित्या परमेश्वर, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. आमचं येणं जाणं आणि प्रिय प्रभू येशू, या जगामध्ये जगणं हे देखील तुझी देणगी आहे. हो पित्या परमेश्वरा, तू आमच्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे आणि तो श्वास शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझ्या विश्वासामध्ये प्रामाणिक राहून प्रिय प्रभू येशू तुझं सेवा कार्य करावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हालेलुया. थँक यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. टच पॉवर इन द नेम ऑफ जीसस. पवित्र आत्म्या, ह्या सकाळच्या समय मी प्रार्थना करत आहे प्रिय प्रभू येशू, तुझी प्रजा, तुझे लोक जे तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून चालत आहे, ते प्रत्येक लोक प्रिय प्रभू येशू ते तुझे आहेत. प्रभू, जे
ज्यांनी त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये तुझा स्वीकार केलेला आहे. प्रिय प्रभू येशू, त्यांच्या हृदयामध्ये तू आहे, त्यांच्या जीवनामध्ये तू आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये तू आहे. ओ पित्या परमेश्वर, आम्हा प्रत्येक कुटुंबियांना, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने भर पित्या परमेश्वरा. प्रभू, आकाश कपाट उघडून तू आमच्या संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तुझ्याशी वार्तालाप करण्यासाठी, तुझ्याशी संवाद करण्यासाठी, तुझी प्रार्थना करण्यासाठी प्रिय प्रभेश, तू आम्हा प्रत्येकाला तू दया कर. आम्हाला निरनिराळे दृष्टांत दे, आमच्या संगती तू बोल पित्या परमेश्वरा. हे देवबापा, तू जिवंत देव आहे. आमच्या सर्व समस्या आम्ही मागण्याच्या आधी तुला ठाऊक आहे. ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय जे भयानक आजाराने पिडलेले आहेत अशा लोकांची आठवण होत आहे. कॅन्सर, एड्स, मेंदूचे आजार, हार्टचे विकार, किडनीचे विकार, ओ पित्या परमेश्वरा, रक्ताचे विकार, वेगवेगळ्या प्रकारचे भयानक आजार आहेत. त्या सर्व भयानक पीडांपासून, त्या भयानक आजारांपासून प्रिय प्रभेशू तुझ्या लोकांची तू मुक्तता कर. आणि प्रिय प्रभेशू, आमच्या जीवनातला दागोन प्रिय प्रभेशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकण्यासाठी प्रिय प्रभेशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये तू वस्ती कर, आमच्या कुटुंबामध्ये तू वस्ती कर, आमच्या जीवनामध्ये तू ये, तुझी वस्ती प्रिय प्रभेश आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. वेलकम होली स्पिरिट, पवित्र आत्मा. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. जे निराशित आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, काळजीमध्ये आहेत, प्रिय प्रभेश अशा लोकांना तू धीर दे पित्या परमेश्वरा. त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. प्रभू, ज्यांच्यापर्यंत सुवार्ता पोचलेली नाही अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी, तुझं वचन पोचवण्यासाठी तुझ्या प्रत्येक दास दासीला तू सहाय्य कर. त्यांच्या प्रत्येकासाठी तुझ्या वचनासाठी दार तू मोकळे कर. ओ पित्या परमेश्वरा, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे पित्या परमेश्वरा. दुरात्म्यांनी पिडलेल्या सर्व गोष्टी तू काढून टाका, तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, जे बेरोजगार तरुण आहेत, तरुणी आहे, त्यांना तू जॉब तू दे, सुंदर अशी जॉब तू दे. त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या कोर्सेसमध्ये तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. त्यांना ज्ञान बुद्धी चातुर्याने कर. प्रभू, जे लहान लेकरं आहेत त्या लहान लेकरांना प्रिय प्रभू तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हाला चालव. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय मी प्रार्थना करत आहे, जे काही सैतानी बंधन आहेत, जे आवाजाचे बंधन आहेत, ते नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. हे देवा, आम्ही प्रार्थनेमध्ये राहून तुझी स्तुती करावी, आराधना करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ओ थँक्यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्रतेमध्ये चालव, तुझ्या सामर्थ्यामध्ये चालव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवापा, तुझ्या प्रार्थनेसाठी जे जे अडखळ आमच्या जीवनामध्ये असेल ते सर्व अडखळ नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रिय प्रभूशी, जे थंड पडलेलं जीवन आहे तरुणांचं, तरुणींचं, वृद्धांचं व आणि प्रिय प्रभूशी ते सर्व जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रत्येकाला तुझ्या संजीवनाच्या सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूशी, आम्ही उपास प्रार्थनेमध्ये आणि प्रिय प्रभूशी तुझ्या वचनामध्ये वाढावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, जे वचन वाचलं त्या वचनावरती मनन करून आम्ही चालावं, यासाठी प्रिय प्रभूशी तू आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या सर्वांचे कामकाज तू आशीर्वादित कर. ज्या लोकांचे काम रखडलेले आहेत प्रिय प्रभू, ते सर्व काम तू मोकळे कर. ज्यांचे भांडण कोर्टामध्ये आहे त्या सर्व लोकांना न्याय मिळवून दे पित्या परमेश्वरा. अन्यायाने कोणी करत असेल तर प्रिय प्रभू, अन्याय त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये तू भर.
सर्व सैतानी बंधनापासून, सर्व येणाऱ्या संकटापासून, सर्व येणाऱ्या साथीच्या आजारांपासून प्रिय प्रभू येशू तुझ्या लोकांचं तू रक्षण कर, तुझ्या प्रजेचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व दास दासी, सर्व तुझे देवाचे दास दासी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होतो. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, 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 आमेन. देवबाप करो सर्वांना आशीर्वादित करो, देवबाप सर्वांना आशीर्वादित करो आणि आपल्या संगती प्रभू येशू ख्रिस्त या दिवसामध्ये राहो. आम्ही वचनामध्ये प्रार्थनेमध्ये वाढावू ही देवाची इच्छा आहे. आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रार्थनेत आपण वाढू, त्याच्या राज्यामध्ये वाढू आणि सर्व सैतानाची बंधनं नासर येशूच्या नावामध्ये हलवून टाकूया. त्या सैतानाला आपल्या पायाखाली तोडवण्याचा अधिकार जो आमच्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे, त्या अधिकाराचा आपण उपयोग करूया. सर्व लोक हो, सर्व देवाच्या लोकांना ऐका आणि त्या सर्व सैतानी आजारांना, सैतानी विकारांना, सैतानी विचारांना आम्ही आमच्या पायाखाली तोडूया. कारण आमचा देव शांतीचा देव आहे, पवित्रतेचा देव आहे. त्याने आम्हाला आजार दिले नाही, त्याने आम्हाला सदैव नवं जीवन दिलेलं आहे आणि त्या नवं जीवनामध्ये आपण प्रवेश करूया. आमेन, आमेन, आमेन. देवबाप करो आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.